11 उनबाट या संघाला उनबाट संघाने देखील काही कमालीचं क्रिकेट खेळलं. बलाढ्य दांडी संघाला मात्र नमवलं आणि या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं स्थान अजूनही अबाधित ठेवलं आहे. परंतु ही लढत आता दोन्ही संघांकरिता खूप महत्त्वाची आहे. आता सुपर 8 मध्ये कुठला संघ दाखल होईल ते आता पाहणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत सुपर 8 मध्ये पोहोचलेले संघ जर आपण पाहिले, पहिल्या दिवशी बेटेगाव आणि फ्रेंड्स सरावली हे दोन संघ आपल्याला पुढे येताना दिसले. दुसऱ्या दिवशी वडलेदेव पोफरण आणि विपुल सीसी वाणगाव हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि कालच्या दिवसामध्ये हौशी नांदगाव आणि डहाणू 11 हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला धाकटी डहाणू हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. आता या दोन संघांमधील कुठला संघ पुढे येताना दिसेल हे आता पाहणं खूप महत्त्वाचं आहे. फ्रेंड्स सरावलीचं हे आयोजन अतिशय सुंदर असं आपल्याला पाहायला मिळत आहे. 1989 साली या संघाची स्थापना झाली. निलेश भाऊ गरत हे मात्र आपल्याला प्रमुख पाहायला मिळाले. त्यांनी मात्र फ्रेंड्स क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि त्यानंतर आपण पाहिलं मनोज गरत, सुबोध गरत ही मंडळी, प्रजित गरत, प्रफुल्ल गरत हे सर्व मात्र एकत्रित आले आणि एक क्रिकेट पुढे घेऊन गेले आणि आजतागायत आपण पाहतायत ही पुढची पिढी मात्र आपल्याला घडताना दिसते आहे. काल सुबोधजींची चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही पवनसूत नवलीकडे बघून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, परंतु शिस्त आम्ही शिकली ती ओमकार पालघर या संघाकडनं. हे दोन क्लब्स पालघरमधले आपण पाहिले तर अग्रमानांकित क्लब्स म्हणून त्यांना ओळखलं जातं आजही. त्या काळात जर यूट्यूब असतं तर डेफिनेटली त्या जुन्या क्रिकेटपटूंचा खेळ आजही आपल्याला अनुभवता आला असता, कारण की वेळवेळीची गोष्ट आहे. तंत्रज्ञान आपण पाहिलं तर बदलत गेलं. यूट्यूब वाहिनी आल्या, अनेक चॅनल्स आले आणि त्यानंतर आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देखील समोर झोतामध्ये आले. चला आजच्या दिवसातील शेवटची लढत आता सुरू होते आहे. आहेत कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की 12वा खेळाडू म्हटलं की काही खेळाडूंना ती एक ऑकवर्ड फिलिंग येते की आता 12th मन म्हणून आम्ही कसं जायचं. परंतु 12th मन हे देखील खूप मोठं काम असतं, कारण की 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून मैदानामध्ये काय घडामोडी होत आहेत, संघातील खेळाडू कसे खेळत आहेत ते ॲनालाइज करत असतात आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र त्याचं सोनं करतात. त्याची दोन उत्तम उदाहरणं आहेत. फरदीन काझी याला आपण पाहिलं तर बरेच वर्ष 12वा खेळाडू म्हणून त्याने खेळलं, त्यानंतर संधी मिळाली आणि आज आपण पाहतो प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातील ताईत बनला. आणि दुसरा म्हणजे आपण पाहतात केतन म्हात्रे, ज्यावेळेला रतनबुवा ट्रॉफी वाकलन संघाने उचलली तेव्हा देखील आपण पाहिलं होतं वाकलनचा 12th मॅन केतन म्हात्रे होता आणि आज बायकरमॅन म्हणून त्याला ओळखतोय. म्हणून 12वा खेळाडू हे खूप महत्त्वाचा असतो आणि हे दोन्ही 12th मॅन त्यांचं आम्ही वेलकम करतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळणीकरता सज्ज झाला गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र अगदी चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, चौकार, 4 धावा. ची निवड या ठिकाणी आशिषने केली. या चौकाराच्या साह्याने आपण पाहतायत धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 4. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिजनला, व्हॉट अ शॉट, क्लास, षटकार, 6 धावा. कॅमेरामॅन हर्षद गरत बॅक टू द वर्क. अप्रतिम फॉलो ऑफ द बॉल पाहायला मिळाला. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. या अगोदर पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली की काय, अगदी कॉन्फिडंट अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची.
अगदी चांगल्या टप्प्यावरती हा बॉल धनंजयचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकंसं वळण पाहायला मिळालं. बॅटला चाटून गेलाय की काय असं दृश्य जरूर निर्माण झालंय. कॉन्फिडंट अपील या ठिकाणी धनंजयची पाहायला मिळाली. नॉट आउट इज द सिग्नल. अगदी चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला धनंजयचा. अगदी चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. चला किरण, नो मोर आर्ग्युमेंट प्लीज, गेमला चालू करा. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10 रन्स ऑन द बोर्ड. चला किरण प्लीज, नो मोर आर्ग्युमेंट. कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट करू नका पंचांशी. अंपायर्स पंचांचा कॉल हा अंतिम असणार आहे. गुडलिंग स्पॉटवरती मात्र धनंजयने टाकलेला हा पिच केलेला चेंडू आपण पाहिला. अगदी विकेट किपर गुरुच्या हातामध्ये गेलाय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. इथे मात्र फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकणार नाहीत. 1 रन परिपूर्ण केली आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं षटक हे सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धनंजय जर आपण पाहिलं तर फटके तर खाल्ले, 2 मोठे फटके बसले, परंतु त्यानंतर कमबॅक करताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉलने आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय तर झालेली आहे उंबाट संघाची धाव फलकावरती बिनबाद 11. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 11. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अतुल जाधव. आजच्या दिवसात मात्र आपण पाहिलं होतं अतुलची गोलंदाजी चांगली झाली आहे, परंतु आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी होईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच महत्त्वाचं. कारण की या अगोदर जर आपण पाहिलं धाकटी डहाणू या संघानं काय कमालीचा खेळ केला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा मॅच ही खेळावी लागते MS11 या संघाला. 94 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि अगदी 5.5 षटकांमध्ये ते टार्गेट चेस केलं होतं. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहताय तर 1 रन डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. उद्याचा दिवस आपण पाहणार आहोत, अगदी शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि त्या जय्यत तयारीला आमचे सर्व आयोजक लागले आहेत. कारण की उद्या प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती ही आपल्याला पाहायला मिळेल. आकुट टप्प्याचा बॉल होता, चांगल्या प्रकारे खेळलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने मात्र गेले. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. आदित्य गॉन बॅक टू द डगआउट. कुणाल तिथे होते आणि अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं पतन, गॉन. नवीन फलंदाज 99 भावेश दाखल होत आहेत. धीरज मोरे यांचे नव्याने दाखल झालेले आहेत क्रीजवरती. पहिला बॉल अतुलने योग्य प्रकारे हाताळला, त्यानंतर दुसरा बॉल देखील पाहायला मिळाला. व्हेरिएशन केलं आणि त्या चाकू टप्प्याच्या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सपशेल फसला. कोणाने अगदी चांगल्या प्रकारे ती कॅच टिपली. विकेटचं पतन झालेलं आहे. 2 चेंडू झालेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार अतुल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला आहे. आकुट टप्प्याचा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न, परंतु कंट्रोलमध्ये होतं. नियंत्रणामध्ये खेळलेला हा फटका पाहायला मिळालाय. 8 ओव्हरचं क्रिकेट मागील 4 दिवसामध्ये खूप दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. लोवेस्ट टोटल देखील पाहायला मिळाली. हायेस्ट रन देखील पाहायला मिळाले. हायेस्ट रन चेस देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि हीच खरी मजा आहे या 8 ओव्हरच्या क्रिकेटची. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. तिथे टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय.
षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अगदी सरळ बॅटने यावेळेला मात्र चेंडूला खेळले. अक्षय आरेकर तिथे आहेत, फील्ड करतायत. 1 रन परिपूर्ण केली आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 14. पॉवर प्लेचं षटक हे मार्गस्थ आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 धावा अतुल जाधवने मोजल्यात. काय कमालीची गोलंदाजी केली. 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. फलंदाजांना मात्र त्यानं थांबवून ठेवलंय. जबरदस्त क्लास दर्जा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन अतुल जाधव तयार. आकुट टप्प्याचा बॉल चांगला फटका खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार 6 धावा. या षटकाराने आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 20 विथ लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 20 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025. उद्याच्या दिवसात आपण शेवटचा आणि अंतिम दिवस पाहणार आहोत. पहिली लढत असणार आहे ती म्हणजे फ्रेंड्स सरावली विरुद्ध बेटेगाव. सकाळी 8:30 मैदानावरती रिपोर्टिंग दोन्ही टीमचं असेल. 8:45 टॉस होईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याची दखल यूट्यूबच्या माध्यमातून जर बेटेगावचे प्लेयर्स ही मॅच आजचा दिवस पाहत असतील तर डेफिनेटली याची दखल आपण घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेले आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती जयेश. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती जयेश टू आशिष. पहिला बॉल खोलवर टप्प्यात टाकलाय. स्ट्रेट टू द बॉल यावेळेला मात्र खेळलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलतायत. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पॉवर प्ले नंतर आपण पाहिलं तर बंधनं हटली गेली आहेत. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं व्यूहरचना जी आहे ती बदलली जाते. आपण पाहताय तर क्षेत्ररक्षक तैनात केलेत. ऑन साइडला स्क्वेअर लेगला कुणालला आपण पाहतोय. त्यानंतर धनंजयला मिड विकेटला डीप मध्ये पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑनला देखील आपण पाहतायत. आखूड टप्प्याचा बॉल चांगला फटका खेळलेला आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 रन तिथे पाहायला मिळालेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 22-22. धावा जरूर पाहायला मिळतात. गोलंदाजी जर आपण पाहिली काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजांना उंबारच्या आता मात्र जकडून ठेवलंय. षटकातील 3रा बॉल. इथे मात्र चांगला बॉल ऑन टू द पॅड त्या ठिकाणी ब्रश होताना पाहायला मिळालाय. काय फेकी केलेली आहे. पंचांकडे अपील. नीम काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. लेग पाईसच्या माध्यमातून आपण पाहतायत या धावा जमताना दिसत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 24 धावा. 24 रन धाव फलकावरती झालेत. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतायत काहीतरी चर्चा झाली आहे की काय रणनीती आखायची, कशा प्रकारे खेळायचं हे देखील आता तितकंच महत्त्वाचं झालंय 2 बॅटर्सच्या माध्यमातून. पाहूया षटकातील पुढचा बॉल. ओहो अगदी चांगला बॉल थोडासा खाली राहिला होता. बॅटवरती प्रॉपरली आला नाहीये. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे जरूर पाहायला मिळालेत आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतायत तर झाली आहे फलकावरती 25 धावा. आतापर्यंत षटकांचा आढावा आपण घेतला. पहिलं षटक धनंजयने हाताळलं होतं. 11 रन मोजले होते. त्यानंतर अतुल जाधवच्या हातामध्ये चेंडू दिला. त्यानं 9 धावा मोजल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर षटक क्रमांक 3 जयेश हाताळतो. आतापर्यंत 4 बॉल त्यानं हाताळलेले आहेत आणि या 4 बॉलमध्ये 5 रन त्यानं मोजलेत. काय सुंदर गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. सातत्यानं आपण पाहिलं तर ठेवलं गेलंय. व्हेरिएशन्स टप्पा बदलला जातोय. परिवर्तन केलं जात आहे. अगदी योग्य गोलंदाजी जयेशकडनं होते. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू त्याला मात्र बॉटम हँडच्या साह्याने चेंडूला खेळून काढला. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय आणि इथे आपण पाहिलं तर या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 1 गडी बाद 26.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. निलेश स्मृती चषक 2025 मध्ये षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती अतुल जाधव. पहिला बॉल अगदी सरळ बॅटने खेळलेला आहे, स्ट्रेट टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. मागील षटक जयेशचं आपण पाहिलं का सुंदर गोलंदाजी जयेशची पाहायला मिळाली. फक्त 6 धावा त्यानं मोजल्या गेल्या. एकत्रितपणे धावसंख्या आपण पाहिलं तर उंबाट संघाची आता झालेली आहे धाव फलकावर 26 धावा. षटकातील दुसरा बॉल अतुल घेऊन तयार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळाली. एका धावेच्या सहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 27. ह्या खेळाडूंना 360 मैदानावरती खेळायची सवय घोषांकित क्षेत्र बहुतेक वेळा विसरतात आणि यावेळेला मात्र तेच धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालं, भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोघांची बॉडी लँग्वेज अगदी सेम, कारण की दोघे भाऊ आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. अगदी वॉट बॉल. त्या बॉलला मात्र ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या 1 रनने आपण पाहताय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 28. काय इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे MS11 तारापूर या संघाकडनं. 19 संघ जर आपण पाहिलं तर मातब्बर आहेत. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये या दोन्ही टीम्सनी खेळले. फुलटॉस बॉल होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन पाहायला तिथे मिळाली आणि 1 रनने आपण पाहिले तर आता धावसंख्या झालेली आहे फलकावरती 29. इथून मात्र उंबाट संघाला आता जी गाडी तुमची पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवरती चालली आहे तिला मात्र गिअर चेंज करावं लागेल. धावा मोठ्या प्रमाणामध्ये जमाव्या लागतील, कारण की समोरच्या संघामध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं बॅटिंग लाईनअप आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अतुल जाधव. अगदी चांगला बॉल, खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे महेश पुढे येत आहेत. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. एक एक्सपिरियन्स आहे महेशकडे आणि तोच एक्सपिरियन्स यावेळेला मात्र आपण पाहतायत महेशच्या माध्यमातून. डॉट चेंडू इथे पाहायला मिळालं. हे षटक देखील आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी अतुलने केली आहे. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं 2 डॉट चेंडू त्याने टाकलेत आणि 3 बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजे 3 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्यात. षटकातील शेवटचा बॉल अतुल घेऊन तयार. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. अगदी सरळ. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. त्यांना बीट करत चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 33 धावा. धावा फलकावरती झालेल्या आहेत. 1 गडी बाद 33 अशी स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते आहे. आता उर्वरित 4 षटकांमध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसं 5व्या षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया दीपकजी संखे यांचा गोड आवाज. धन्यवाद. चला आपण जाऊया मैदानाच्या धावसंख्या झाली ती चांगला चेंडू टटवलाय. षटकार की डिक्लेअर झालं मला बघायला मिळतोय. डिक्लेअर 2 धावा बघायला मिळतात. 2 धावांची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 35 धावा. अतिशय मोठी रोमांचक सामना तुम्हाला बघायला मिळतो. यातील विजेता संघ हा बाकी आम्हाला 8वा संघ या स्पर्धेतला शेवटचा क्वालिफाईड बघायला मिळेल. काय दर्जेदार स्पर्धा भरवली गेली. 8 षटकाचे सामने
2 षटकं पॉवर प्ले, 5वा 6वा षटका बॅटिंग पॉवर प्ले आणि एका मॅचमध्ये 4 चेंडू वापरण्याच्या भारताच्या इतिहासामध्ये टेनिस क्रिकेटचा इतिहास इथे रचला गेलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्पा चेंडू, काय गोलंदाजी बघायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि इथे विसरून चालणार नाही की 49 धावावर देखील सामना जिंकण्याचं काम केलंय. शेवटचा चेंडू पण थरार बघायला मिळत होतं. शेवटचा चेंडू 2 धावा आणि विपुल षटकांमधून सामना जिंकला होता. अशा पद्धतीने लो स्कोरिंगची मॅच देखील जिंकण्याचं काम केलं. 35 धावा देखील इथं 6 षटकात झालेल्या नाही आहेत. पुन्हा एकदा महेश राईट आर्मवर विकेट मारा. काय सुंदर गोलंदाजी त्यांच्याकडनं बघायला मिळते. अप्रतिम मारा करताना कधी गोलंदाज नव्हता. पार्ट टाइम गोलंदाज ज्या पद्धतीने आज पार्ट टाइम गोलंदाज मयूर मर्दे आणि फक्त 2च धावा दिल्या आणि सामन्याला कलाटणी मिळाली आणि तो संघ हाच होता की पार्ट टाइम गोलंदाज. पण ह्याला पार्ट टाइम म्हणणार नाही, कारण जेव्हा त्याच्या समाजाच्या मॅचेस असतात तेव्हा तो सातत्यपूर्ण फलंदाजी करताना आपण पाहत असतात. पुन्हा एकदा महेश राईट आर्मवर विकेट मारा करतो. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय भावेश नावाचा फलंदाज. मोठा फटका खेळला, सरळ खेळू जातो मिळूनच्या दिशेला. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा गरज आहे धावा होण्याची आणि आता बाकी धावा जमत आहेत. 41 धावा धावसंख्येला आकार बघायला मिळतोय. एक मोठी दर्जेदार स्पर्धा तुमच्या भेटीसाठी घेऊन आले ती आपण बघत आहात. टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी स्पर्धा 8 षटकाचे सामने फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश मूर्ती चषक आपण बघत आहात. माझ्याबरोबर आपलं मंथनजी घर त्यांचा आवाज सतत आपण 4 दिवस उद्या देखील बाकी ग्रँड फिनाले तुम्हाला बघायला मिळेल. उद्याच्या सत्रात टेनिस विशेष प्रकारचे मोठे तारे पालघर तालुक्यातले पाहायला मिळतील. ओ गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी हाताळायला मिळते. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. गरज आहे इथे चांगली गोलंदाजी टाकण्याने. आज सुरुवातीपासून जर बघितलं या सामन्यामध्ये तुम्हाला बघितलं सुरुवात धनंजय, अतुल, जयेश, अतुल आणि महेश चांगली गोलंदाजी हाताळताना आपण इथे पाहत आहात. पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट मारा करतो. समोर तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो तो भावेश नावाचा फलंदाज. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू जात आहेत आणि इथे बाकी झेल सुटला आणि बघता बघता 2 धावा बघायला मिळत. दोघं खेळाडू गेले पण कोणी कॉलिंग केलं नाही आणि मला त्या गाण्याची आठवण झाली. वाट बघतोय माझी रिक्षावाला. तशा पद्धतीने चेंडूची वाट बघत राहिले आणि बघता बघता जे होणं ते झालं. 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावांशी जर विचार केला तर षटकं संपलीत 5 आणि फरक धावसंख्या लागलाय 43 म्हणजे 8.03 ची सरासरी 0.03 ची सरासरी तुम्हाला बघायला मिळते. आता उर्वरित 3 षटकामध्ये किती धावा येतात, किती मोठा पल्ला पाडतायत ते आपल्याला बघायचं आणि हातील विजेता संघ हा 8वा संघ आपल्याला बघायला मिळेल. पण आज मी खऱ्या अर्थानं उनबाट संघाचं कौतुक. तारापूर संघ तर आहेत नो डाऊट, MS11 तारापूर संघ मोठा, पण उनबाट संघ ज्या नवोदित खेळायला घेऊन मोठ्या संघांना पराभूत करण्याचं काम केलं आहे. अप्रतिम गोलंदाजी बघायला भूमीतनी घेतलेला झेल, यज्ञेश प्रभूने घेतलेला झेल, पण भूमीतनी जो पाठीमागे जाऊन घेतला, कारण आपण आपला बिहाइंड पाठीमागे धावत जायचं, शेवटपर्यंत चेंडू नजर ठेवायची आणि एक अप्रतिम झेल भूमीत मोरेकडनं आपल्याला पाहायला मिळालं. आता बाकी धनंजय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी षटक क्षणामध्ये थोडंसं बदल केलं. तुम्हाला मिड विकेट बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळते. ऑफसाईडला तुम्ही विचार करत अजून यायचे आहेत, बघूया ऑफसाईडला खेळाडू इकडे पाहायला मिळतो का. एक देखील आहे, एक कवर, डीप कवर तुम्हाला बघायला मिळते. मोतीलाल शाह थोडीसे बाहेर जा तुम्ही, इनमध्ये आहात का, ओके पायावर बसा, इथून जा होतं. यस, आता बाकी बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी शेवटचं 6वं षटक करतो तो म्हणजे धनंजय. वाट बॉलिंग, चेंडू पडल्यानंतर काय लेग कट बघायला मिळतं. त्याहीपेक्षा कौतुक करेल महेश या यष्टीरक्षकाचं, कारण या विकेटवर यष्टीरक्षण करणे सोपी बाब नाही आहे. चेंडू पडला की तासे 140 प्रति किलोमीटर बघायला मिळतोय. पुन्हा धनंजय, समोर तुम्हाला आशिष मोरे नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. वाट बॉलिंग, पुन्हा अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. या सामन्यामध्ये सूर सापडला गोलंदाजाला असं पाहायला. बाकीच्या सामन्यामध्ये बघितलं यथेच्छ चोप पडला प्रत्येक गोलंदाजाला, पण इथे बाकी बघायला मिळते. पण मित्रांनो, लो स्कोरिंग मॅच देखील होते हे विसरून चालणार नाही, कारण पहिला सामना 49 धावाचा अप्रतिम, शेवटचा चेंडू पण थरार आम्ही पाहिला होता. आता काही कानमंत्री नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण बघत आहात, तो म्हणजे निश्चितच भावेशाने. पुन्हा चेंडू टटवलाय, प्रॉपर टायमिंग होतोय, सरळ चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टला 6 धावा. खडखडीत षटकार, गरज होती मोठ्या फटकाची आणि या 6 धावांची धावसंख्या होती ती 49 धावा. डावणू संघासमोर 94 धावा देखील ठोकण्याचं काम केलं होतं. अशी मोठी फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती निश्चितच MS11 तारापूर संघाकडे. आता बाकी धावसंख्या झाली ती 49. पुन्हा धनंजय गोलंदाज करतो लेफ्ट आर्म
ओव्हर द विकेट मारा. ओ ब्लॉकरचा चेंडू, इथे बाकी यशनचा कॉल आहे आणि डायरेक्ट हिट आणि इथे धावबाद, डायरेक्ट धावबाद. चेंडू पकडला थ्रो केला गेला आणि आशिष नावाचा वादळी खेळ खेळणारा खेळाडू तंबूत परततोय आणि फलकावर धावसंख्या आहे, गडी बाद झाले ते 2 आणि धावसंख्या आहे ती 49. आता बाकी कोणता खेळतो बघूया. 3 बुजुर्ग खेळाडू अजून देखील डकआउटमध्ये बसले ज्यांच्याकडून धावा आपण पाहिल्यात. यस, धीरज मोरे प्रमोट होते, धीरज मोरेला बोलवलं गेलंय. आता बाकी दोन्ही बंधू तुम्हाला बघायला मिळतात. एक मोठा बंधू जो आता जातो आणि एक छोटा बंधू ज्याच्याकडे अप्रतिम क्षेत्रक्षण आपण पाहिलं. मोरे घराण्याचं क्रिकेट दाखवताना आणि निश्चितच मी नाव घेईल ह्या गावातील मोरे घराण्याचं निश्चित तुम्ही पाहिला असेल तो म्हणजे तुषार मोरे नावाचा खेळाडू. जो दर्शन 11 मध्ये खेळला. सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये राहिला, मुंबईमध्ये चांगला लेदर क्रिकेट खेळला, मग वडिलांबरोबर इकडे आला आणि इकडे आल्यानंतर बाकी चांगला क्रिकेट खेळताना पाहिला. असंख्य स्पर्धा ज्याने आपल्या नावावर केल्या. टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज आणि राईट आर्म बॅट्समन असा तुषार मोरे नावाचा गोलंदाज आपण दर्शन 11 उचली संघातून खेळताना पाहिला. असे मोरे घराण्याने ज्यांनी क्रिकेट खेळलेत तसे मोरे घराण्याचे क्रिकेटपटू आज तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा धनंजय समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. धीरज मोरे नावाचा एक ब्रँड अष्टपैलू खेळाडू. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू धनंजय गोलंदाजी करतात. सरळ चेंडू खेळायचा होता, कव्हरच्या रिझल्टला चेंडू जातो डॉट. यावं लागतं फुलर लेन, लो फुलटच चेंडू, घातक चेंडू माटला जातो क्रिकेट विश्वातला हा. इथे बाकी चेंडू जातो डॉट. पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा हाताला गोलंदाज बघतात. फुलटा चेंडू टटवलाय, सरळ जातो झेलतो की पायचा. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. काय पॅरेल षटकार बघायला मिळतोय लॉंग ऑफच्या रिझनला आणि म्हणूनच या खेळाला मोठा दर्जा माझ्या समालोचन कक्षातून दिला गेलाय. आणि इथे बाकीचा विचार केला षटकं झाली 6 आणि फरक धावसंख्या आहे ती 55 धावा. म्हणजे आता 9.054चं तुम्हाला रन रेट बघायला मिळतोय. आपण बघितलं 6 षटकं 54 धावा झाल्यात. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा झाल्या, किती मोठं टाय. इथे धावा किती होऊन द्या, 2-3 बॅट्समन चमकले की त्या बाकी चेसेबल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ओमसाईच्या माध्यमातून आज ओमसाईचं आमच्या 4 ठिकाणी वर्क बघायला मिळते. पहिलं बघितलं मी तुम्हाला निश्चितच पालघरच्या इथे बघायला मिळते जीवन विकास. त्यानंतर आम्ही इकडे बघत आहात तो म्हणजे आमचा निलेश मूर्ती चषक फ्रेंड्स रावली आयोजित क्रिकेट क्लब सरावली. त्यानंतर बाकी अबाव 40 परनाळी वंदे मातरमच्या मैदानावर, त्यानंतर बाकी चिंचणी गावदेवीच्या मैदानावर अशा 4 ठिकाणी आज आमच्या यूट्यूबवर कॅमेरामन गुड वर्क. आणि गतवर्षी मुंबई महानगरपालिकेचं सतत 35 दिवस त्या मंडळाने काम केलं. मोठमोठ्या कॉलेजच्या गॅदरिंग अटेंड करण्याचं काम बघितलं आहे आणि अतिशय सुंदर कॅमेरामॅन, डिजिटल स्कोरर असे अनेक लोक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ओमसाईच्या माध्यमातून जोडत आहेत. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा जोड. इथे बाकी चेंडू टाकला जातोय, पाठीमागच्या पाया लागतो, जोरदार अपील केला जातोय. बघता एक धाव पूर्ण बघायला मिळते. पंच काय इशारे पाहणे गरजेचं आहे. इथे बाकी लेग च्या रूपात धावसंख्या 1 निवडताना धावसंख्या होते ती 56 धावा. या गोलंदाजाची मनच जिंकलेत. खूप चांगली गोलंदाजी आणि याच्याकडे फलंदाजी देखील स्टान्स तुमच्याकडे बघायला मिळतो. या सामन्यात बाकी खूप चांगला कानमंत्र दिला गेला आणि ॲक्युरेसी आणि ॲक्युरेटपणा काय असतो, परफेक्ट आणि लाईन अँड लेंथ कशी गोलंदाजी असावी. हां, स्वयंला आपण बघितलंय. अपकमिंग स्टार आपण स्वयंला कुशल. चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझनला. जयेश नावचा गोलंदाज आपण बघत आहात. धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होते ती 57 धाव फलकावर लागल्या जातात. अतिशय मनमोहक प्रतिबिंब जसा असतो ना, दवबिंदू प्रत्येकाचं लक्ष घेत तसे केंद्रित केलं आहे टुर्नामेंट. प्रत्येकाचं लक्ष. एक दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतं. 8 षटकाचे अप्रतिम असं आयोजन. पुन्हा एकदा जयेश चेंडू टटवला, याला सरळ चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतो तो खेळाडू धनंजय थ्रो करेमध्ये 1 धाव बघायला मिळते आणि एका धावांचा विचार केला धावसंख्या होती ती 58 धावा. काय दर्जेदार खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. 2 चेंडू फळीचं युद्ध आणि एक महत्त्वाचा सामना. जो जिंकणार तो बाकी 8वा संघ या स्पर्धेतला क्वार्टर फायनलचा पाहायला मिळणार. दर्जेदार 8 संघ, दरदिवशी 4 संघ, फक्त 16 संघांना खेळवलं गेलं. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश मूर्ती चषक आपण बघत आहात. विजेत्यांना 50,000 रुपये आणि मोठी दिसणारी गोल्डन ट्रॉफी. उपविजेता 25,000 रुपये ट्रॉफी. तिसरा विजेता 10,000 रुपये ट्रॉफी. चौथा 10,000 रुपये ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाजाला ट्रॉफी आणि ती एक बॅट एच स्पोर्ट्सकडून दिली गेली आहे. चेंडू टटवला. इथे बाकी तुम्हाला डिक्लेअर झोनमध्येच पाहायला मिळेल. एक डिक्लेअर होतोय. धावसंख्या 1 निवडते. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी, मालिकावीर ट्रॉफी आणि ती सायकल तुम्हाला बघायला मिळते. आणि ती सायकल आम्हाला दिलाय ती कुणालकर त्यांच्याकडनं. अशी अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दिली गेलीत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना बघायला मिळतो. काय क्लास खेळलेत, काय पॉवर बघायला मिळतोय, काय टायमिंग बघायला मिळतोय. जशी गाडी करावी, प्लग पुसावं, लावावं आणि एका किकमध्ये पावसाळ्यामध्ये स्टार्ट करावं, अशा पद्धतीचा शॉट इकडे बघायला मिळाला.
बरेचसे लोक म्हणतात दीपक भाऊ ही असेल तुमची देणगी, मी कधी लिहून आणत नाही, पण प्रॉपर देवाने केलेलं प्रेम आणि असंख्य माझ्या जुन्या जाणत्या क्रिकेटमधून केलेलं प्रेम म्हणून तुम्ही बघितलं. असंख्य लोकांनी मला चान्स दिला, त्या चान्स दिल्यामुळे आम्हाला चांगलं समालोचन करता आलं, शिकता आलं आणि अजून देखील आम्ही शिकतो. पुन्हा आपल्या शेतकऱ्याला पुढचा चेंडू गोलंदाज हातात असताना पुन्हा पाहिजे चेंडू टाटा इथे बघा स्ट्रेट ड्राईव्ह बघा लॉंग ऑन चारी झाला, इथे बघा खेळाडू सज्ज होतो, थ्रो करेपर्यंत पुन्हा एक धाव बघायला मिळते आणि एका धावीचा विचार केला धावसंख्या होते ती 7 षटकं संपलीत आणि फलकावर लागलाय ती 66. बघूया आता शेवटचं षटक कोण हाताळतो. 66 झाल्यात धावसंख्या. आता शेवटचं षटक कोणाला दिलं जाते पाहूया. पुन्हा महेशानं पाचारण केलं गेलं. महेशाने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी टाकल्या. पहिल्या षटकात अप्रतिम ज्यांनी 6वं षटक हाताळलं होतं. 7 षटकं संपली आणि 7 षटकात 66 धावा. जयेशाने आज खरोखर संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केलाय. मोतीलाल शाह प्लीज बाहेर बसा, समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही फील्डर वाटण्यात प्लीज बसा, समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन आहे. आता बाकी शेवटचं षटक जाते आणि फलका धावसंख्येला 66 घेऊन जातो तो म्हणजे महेश. समोर फलंदाज आहे धीरज मोरे. ओ खोलवर टप्पा, गुड बॉलिंग, बॅटची एज लागून जातोय. इथे एक धाव बघायला मिळते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. आता पुन्हा स्ट्राईकवर तुम्हाला बघायला मिळतो भावेश नावाचा खेळाडू, ज्याने एकमात्र फलंदाज ज्याने धावा काढण्याचं काम केलं या स्पर्धेमध्ये. सुरुवातीला मी आशिषचं देखील कौतुक केलं. आशिषने किती धावा काढल्यात, आऊट झाल्यानंतर बेटा त्याची नावं लिहा, स्कोर लिहत जा, ही सवय करा जेव्हा तुम्ही चांगले स्कोरर बनतील. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा जेव्हा हाताळलं पाहायला मिळतं. ओहो जोरदार अपील केलं जातं पंचांकडे आणि इथे गडी बाद काय बॉलिंग बघायला मिळते. गुड बॉलिंग परफॉर्मन्स महेश गोरू. व्हॉट अ बॉलिंग. मी म्हटलं होतं ना की एक तो गोलंदाज आहे, गोलंदाजी करूच शकतो. आणि दुपारच्या 17 मध्ये जेव्हा भेटले चर्चा झाली की काका मला आज गोलंदाजी करावी लागेल. म्हटलं तुमच्याकडे गोलंदाजच नाही आहेत तर तुम्हाला गोलंदाजी करावी. आणि मी म्हटलं की तुम्ही भंडारी समाजामध्ये गोलंदाजी करतात, इकडे करायला पाहिजे. पण मित्रांनो 670-72 धावा देखील मोठ्या धावा आहेत. कारण खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळणार आहे ती निश्चितच उनबाट संघाकडनं. आता बाकी जातो इन फॉर्म बॅट्समन वैभव, ज्याने आजच्या दिवसात खूप चांगली फलंदाजी केली आहे. आपण बघितलं 2 गोलंदाज खूप चांगलेच आहेत त्यांच्याकडे. एका साईडला आदित्य आणि एका साईड धीरज. हे 4 षटकं तुम्हाला चांगले बघायला मिळतील. बघूया कशा पद्धतीने सामना जातो, किती धावाचं टार्गेट दिलं जातं आणि कोणता संघ विजय होऊन 8वा संघ या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलसाठी बघायला मिळत आहे. दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. या स्पर्धेचं उद्घाटन माजी कृषी सभापती पालघर जिल्हा परिषद अशोकजी वडेसाहेब यांच्याकडून स्पर्धेचं उद्घाटन केलं. आजी माजी खेळाडू आमचे होते, आमचे आधी माजी ग्रामस्थ होते. आमच्या ग्रामपंचायत सदस्य अंबिका कुडे ह्या देखील आमच्यात उपस्थित आहे. इथे बघा कुणाच्या हातामध्ये झेल जातोय, झेल सुटलाय. 3 अटेम्प्टमध्ये केला गेला. बघा कुठे इंजुअर झाले त्यांना बघा, पहिल्या त्यांना बघा चेंडू पोचवा आणि त्यांना देखील बघा. तर ज्या फर्स्ट एड बॉक्स धावत घेऊन जायचं त्यांच्यापर्यंत पोचा. चला आमची छोटी मंडळी बाकी आवर्जून बघतात काय झालं दादांना हे पाहण्यासाठी. अप्रतिम 3 अप्परमध्ये प्रयत्न केला, झेल सुटला गेला. इथे 2 धाव बघायला मिळाल्या. 2 धावांची धावसंख्या झाल्यात त्या 69. आता बाकी धावसंख्या चांगला आकार मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात देखील 75-76 धावा झाल्या होत्या. तिथे देखील त्यांना विजय संपादन करता आलं नाही. तर मी उद्घाटन सामन्याविषयी म्हणत होतो. उद्घाटन केलं गेलं निश्चितच आदरणीय अशोकजी वडेसाहेब एक मोठा प्रत्येकाला हवासा वाटणारा तो व्यक्तिमत्व आपण बघितलं. आमचे आजी माजी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, तदनंतर बाकी एकमेव ग्रामपंचायत सदस्य महिला अंबिका गुडे मॅडम ह्या देखील आल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून आम्ही स्पर्धेचं उद्घाटन केलं गेलं. उद्घाटनामध्ये पहिला सामना बेटेगाव विरुद्ध सरावले असा झाला आणि इथे सरावली संघ पहिल्या सामना पराभूत झाला. शेवटच्यामध्ये 2 धावा असताना षटकार घेतला गेला विपुल या फलंदाजाकडनं आणि तशा पद्धतीने सामना जिंकला गेला. तदनंतर बाकी चांगला खेळ केला बेटेगाव संघाने, संघ पुढे गेला. तदनंतर बाकी अटीने सामन्यामध्ये सरावली संघाने सामना केला आणि पहिल्या दिवशी 2 संघ आम्हाला बघायला मिळाले. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 संघ बघायला मिळाले. एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळाला तो पोफरण आणि दुसऱ्या साईडला संघ बघायला मिळाला घेतो वाणगाव. कालच्या दिवसात तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला संघ बघायला मिळाला एका साईडला डहाणू संघ कालच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळाला आहे काशीनाथ माशीचा आणि एक संघ तुम्हाला नांदगावचा बघायला मिळाला. असे 6 संघ झाले. आजच्या दिवसात पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला तो संघ तो धाकटी डहाणू आणि आजच्या दिवसात एक संघ यातील विजेता संघ बघायला मिळेल. चला जमेची बाजू आहे की ते फिट आहेत म्हणजे निश्चितच बॅटिंग करू शकतात. आपल्या संघासाठी एक महत्त्वाची बाब तुम्हाला बघायला मिळते. बाहेर गेला का फिट आहे तो कुठे गेला. ओके तर अनफिट होऊन थोडीशी बाहेर गेलेत पण फलंदाजीसाठी येऊ शकतात. बघूया किती चेंडू झालेत. 3 चेंडू बाकी आहेत. फलका धावसंख्या लागल्या ती 69. पुनश्च महेश
चांगले गुणजक इथे बाकी तुम्हाला फलंदाज बघायला भेटतो. वैभव नावाचा नाही, वैभव आहे का? वैभव नावाचा फलंदाज सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाज त्याकडे आपण पाहिली. आहा, फ्लो केलाय, सरळ चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. पाहायला मिळेल का? मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा, खणखणी षटकार. इथे बाकी धावसंख्येला आकार भेटो. 75 धावा या बाकी आता फलकावर लागल्या जातात. इथे बाकी फायटिंग स्कोर तयार झालाय, कारण 75 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पण मित्रांनो, हे विसरून चालणार नाही की तारापूर MS11 संघाकडे देखील मोठी बॅटिंग लाईन तुम्हाला बघायला मिळते. 2 चेंडू येणे बाकी आहे आणि 75 धावा फलकावर लागल्यात. आल्याला पहिल्याच चेंडूवर षटकार मारलाय. मला वाटतं नाही, पहिल्या चेंडू 2 काढला, झेल सुटला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना हा खेळाडू बघायला मिळतो. म्हणून तर म्हटलं जाणं, कॅच सोडणे किती महागात पडू शकते. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जात आहे. पुन्हा मॅच बॉलला 2 चेंडू बाकी आहे, 75 धावा फलकावर लागल्यात. यस बसलेत, मोतीलाल शहा मैदानाच्या आतमध्ये बसलेत, कारण खेळाडूला वाटते की ते क्षेत्ररक्षक आहेत. आता पुढे पेनल्टी दिली जाईल. ओ, गुड बॉलिंग, खूप चांगला चेंडू हाताळला जातोय. इथे बाकी बघायला मिळतोय धावबाचा चान्स आहे आणि इथे गडी बाद होतोय आणि बाद होतोय तो वैभव. शेवटचा चेंडू बाकी आहे, 75 धावा फलकावर लागल्या जातात. काय थरार बघायला मिळतोय. आपण बघितलं, आशिषने धावा काढल्यात त्या 30 आणि त्यानंतर धावा काढल्या 27 त्या 22ने. अशीची सर्वोत्कृष्ट खेळी बघायला आता बाकी तुम्हाला पाहायला मिळतो. खेळाडू तो म्हणजे भूमित नावाचा खेळाडू. विकेट किपरने थ्रो केला, रनआउट झाला. साकीर मुल्ला तुम्हाला बघायला मिळतो, मिस्टर साकीर मुल्ला. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, या षटकाला शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. ओ, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दोन्ही हात काढून खुणावतात. दिस इज अ वाईट बॉल आणि एका धावाने धावसंख्या पुढे सरते. 76, 76 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय रोमांचक असे सामने खेळले जातात. प्रत्येक सामना वेगळ्या घडीचा, वेगळ्या इतिहासाचा, वेगळ्या प्रकारचा, वेगळ्या धाटाचा तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होते महेश. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू सरळ टटवलाय, सरळ जातो मिडविकेटच्या डोक्यावर. 6 धावा, खणखणीत षटकार आणि या 6 धावांची धावसंख्या पोहोचते ती 82, म्हणजे 83 धावा आहेत तुम्हाला विजयासाठी करायचे. 83 धावा विजय, सन्मानजनक धावसंख्या. शेवटच्या स्ट्रोकमध्ये बाकी 2 षटकार तुम्हाला बघायला मिळेल. चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला धीरज यांच्याकडनं. आणि जसजसा सामना पुढे होईल, पुन्हा तुम्हाला मायक्रोफोन समालोचक कक्षामध्ये भेटले जातील आमचे परम छोटे बंधू आणि ज्याने चांगलं समालोचक मधुर आवाज तुमच्या कानी पडतो. मॅन फॉर नवली, व्हॉइस ऑफ पालघर, मंथनजी घरच जुळतील.
एक आमच्या फ्रेंड सरावलीचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज हास्य सुबोध घरत ह्याचा जन्मदिवस होतोय. आपण सर्वांनी त्याचा केक वाढवून इथून बघायचा. युग कॅमेरामॅन इथे बघायचंय भाऊ. आज खरोखरच जन्मदिवसाचा केला जातोय. जो डे सर्व आयुष्य येणारा प्रत्येक दिवस परमेश्वराकडनं आणि आमच्या तमाम क्रिकेट प्रेमी समाज कक्षाकडनं येणाऱ्या आयुष्यासाठी मनोकामना अनेक अनेक शुभेच्छा. जिथे जिथे जातील ते यशस्वी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. फोन आहे ज्याचा कोणाचा असेल ओळख पटवून घेऊन जा. चला सामन्याकडे आपण जाऊया. पहिलं षटक घेऊन गोलंदाज धीरज तयार. पहिलाच बॉल अगदी चांगला टोक क्रशिंग यॉर्कर निरुत्तर ठेवलं गोरूला. व्हॉट अ बॉल. क्लीन बोल्ड दांडीगुल गॉन. काय जबरदस्त बॉल इथे टाकला गेला होता. यॉर्कर लेनचा वापर धीरजने केला आणि इथे मात्र आपण पाहिलं क्लीन बोल्ड झाले. गोल्डन डकचा शिकार गोरूला आपण पाहिलंय. नवीन फलंदाज आता 99 दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. शाकीर मुल्ला दडपण जरूर निर्माण केलंय. मागील मॅचमध्ये देखील काय फायरी बॉलिंग उंबाट संघाने केली होती आणि तीच फायरी सुरुवात धीरज मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय सुंदर बॉल होता. आता मात्र काय रणनीती आखली जाईल कारण की एक एक्सपिरियन्स प्लेअर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय किरण जाधव. त्याच्या समवेत एक अपकमिंग यंगस्टर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मात्र ज्याची चर्चा ही सातत्याने आपण पाहतोय असा शाकीर आता मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला आहे. इतिहासामध्ये तुमचं नाव भरपूर मोठं आहे परंतु वर्तमानामध्ये तुम्हाला तुमच्या संघाकरता चांगली कामगिरी करायची आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज धीरज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. ओ हो व्हॉट कॅच. कमाल कॅच. टेकन गॉन. भूमीतने मात्र आपल्या नावाची छाप इथे सोडले. काय कमालीचा कॅच इथे टिपला गेलाय.
षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा धीरज घेऊन तयार. इथे मात्र फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या ठिकाणी पाहताय तर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या 1 रनने धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 1. लक्ष आपण पाहिलं तर मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. 83 धावांचं आता त्याचा पाठलाग सुरू झालाय. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ड्रीम स्टार्ट करून दिलंय उंबाट संघाकरिता. 2 मोठे धक्के दिलेत. MS11 तारापूरला महेश आणि शाकीर या 2 फलंदाजांना माघारी परतवलंय. परंतु एक्सपिरियन्स प्लेयर किरण जाधव मैदानामध्ये उभा आहे हे मात्र विसरून चालणार नाहीये. कारण की अशा स्थितीमधनं त्याने बऱ्याचदा संघाला बाहेर काढण्याचं काम केलंय. संकट मोचक म्हणून बनलाय हे बऱ्याचदा आपण पाहिलंय. अगदी चांगला बॉल होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले. यश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर षटकातील चेंडू 5 झालेत आणि धाव संख्या अवघी झालेली आहे धाव फलकावरती 1. मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल होता. मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळून काढलाय. बघा ज्या प्रकारची गोलंदाजी धीरजकडनं होते ती रणनीती त्यांनी आखली आहे आणि त्याच प्रकारचे टप्पे हे मात्र धीरजकडनं हाताळले गेलेत. इथे आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर MS11 तारापूर या संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 1. हाताळण्याकरता सज्ज झालाय आदित्य मोरे. षटकातील पहिला बॉल अगदी चांगला बॉल. व्हॉट अ बॉल. अगदी चांगली फिकी प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं पाहायला मिळालं धीरजचं. कारण की किरण जाधव थोडंसं पुढे आले होते आणि त्याच्याचमुळे मात्र ही रणनीती ही स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली आहे. आपल्या पार्टनरला आता काहीतरी सूचित करताना किरण म्हणतात की आता आपल्याला सांभाळून खेळायचं. एक पार्टनरशिप बिल्ड करायचे. धावा तर जमवायच्या आहेत परंतु खेळपट्टीवरती उभं राहणं हे मात्र खूप गरजेचं आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण तिथे पाहायला मिळालं. आउटस्विंग पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. पाहूया षटकातील पुढील बॉल. वाईट चेंडू इथे पाहायला मिळाला आणि या वाईटच्या साह्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. बॅटच्या अगदी टोल लागलेला हा चेंडू विकेट किपर फ्रेम मध्ये येतोय. आता मात्र बॉडी लँग्वेज आपण पाहाल तर उंबाट संघाची अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळते. सकारात्मक दृष्टिकोनातनं मात्र ही सुरुवात जरूर करून दिली खऱ्या अर्थानं धीरजने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत आपण पाहतायत तर गोलंदाजी करताना दिसतोय आदित्य. षटकातील तिसरा बॉल घेऊन आदित्य तयार. इथे मात्र चांगला बॉल. पंचांकडे दाद मागितली आहे. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते आहे. इथे अजून 1 विकेट. जरूर दडपण क्रिएट केलेलं आहे उंबाट संघाने. काय कमालीची फायरी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. इथे अजून 1 धक्का लागला आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या देखील पाहायला मिळते फक्त फलकावरती झालेली आहे 2. 3 चेंडू झालेले आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. 99 फलंदाज दाखल झालेला आहे कुणाल. मोठे फटके खेळण्याची क्षमता कुणालमध्ये देखील आहे परंतु आता टेम्परामेंट बाळगून त्याला खेळावं लागेल. कारण की गोलंदाज जर आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी करतायत. षटकातील पुढील बॉल
इथे मात्र चिप शॉट आहे. चेंडू बराच हवेमध्ये जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि वा काय जबरदस्त कॅच. अफलातून दर्जेदार क्रिकेट. विकेट गॉन. अफलातून कॅच त्याने टिपला होता आणि हा कॅच तर अगदी सुपर से उपर होता. वॉर्ड कॅच. इथे आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर आता डगआउटच्या दिशेने जाताना दिसते. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती नीम. बघा गोलंदाजी तर अगदी भन्नाट होते परंतु त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करायला हवं कारण की गोलंदाजांना साथ असते त्यांच्या क्षेत्ररक्षकांची भूमीत. वॉट अ कॅच. ट्रिमेंडस. जबरदस्त. 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक बॉल आदित्यचा आहे. विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल का. नवीन फलंदाज नीम आता नव्यानं दाखल झालेले आहेत. किरण जाधव काहीतरी त्यांना सांगतायत कानमंत्र देत आहेत त्याचं पालन नेमकडनं केलं जाईल का कारण की हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक इथे साध्य केली जाईल का हे पाहणं महत्वाचं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. आदित्यने 1 धाव मोजली आहे आणि ती देखील वाईटच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन आदित्य तयार. गोलंदाजी मार्कवरती नीमसाठी. पाहूया षटकातील पुढचा बॉल. हॅट्रिक बॉल आदित्यचा नीम करता. ओहो हो अगदी चांगला बॉल. स्ट्रेट टू द बॉलर या ठिकाणी खेळलं गेलं. 1 रन तिथे पाहायला मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. ओव्हर थ्रो केला होता. यावेळेला आपण पाहिलं तर या एका धावेने धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 3. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. लास्ट बॉल इज रिमेनिंग. एक वाईट पडला होता. शेवटचा बॉल अजूनही बाकी. पाहूया शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. इथे मात्र कॅपमध्ये चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय कव्हर सीमारेषा पार. येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आदित्य वॉट अ बॉलिंग क्लास. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. गडी बाद झालेले आहेत 4. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 1 रन मोजली होती धीरजने. त्यानंतर आदित्यच्या हातामध्ये चेंडू दिला. आदित्यच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 6 रन हे मोजले गेले आणि आता षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज तयार झालाय प्रसाद. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद टू नीम. इथून मात्र बाउन्स बॅक करावं लागेल MS11 संघाला. यावेळेला मात्र मोठी एज अँड टेकन गॉन.
गोलंदाज येत आहेत आणि विकेट घेऊन जात आहेत. काय क्लास गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक आपण धीरजचं पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये देखील 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्यानंतर आदित्यला आपण पाहिलं, आदित्यच्या षटकामध्ये देखील 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्यानंतर प्रसादला आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती प्रसादनं देखील विकेट मिळवली आहे. इथे मात्र नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. धनंजय दवणे नव्यानं क्रीजवरती दाखल झालेत. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज तिथे 2 फिल्डर्सच्या मध्ये कन्फ्युजन क्रिएट झालं आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो हा झेल सुटला गेलाय. कारण की गोलंदाजाकरिता ते थोडंसं अवघड होतं, कारण की उलट्या दिशेने जाणं, झेल टिपणं, कारण की एका रिदममध्ये चेंडू टाकणं आणि पुन्हा त्या उलट्या दिशेने जाणं हे अवघड होतं. एक जीवदान या ठिकाणी मात्र मिळत आहे धनंजयला. पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. अगदी चांगला बॉल, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अटॅकिंग क्रिकेट जरूर पाहायला मिळते उंबाट संघाकडनं. जी अपेक्षा आहे MS11 तारापूर या संघाकडनं, परंतु त्या अपेक्षांची पूर्तता होत नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु ते देखील निघत नाहीये. त्याचं कारण आपण पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती होणारी ही चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल प्रसाद घेऊन तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येणार नाहीये. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेत. व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 8 रन्स ऑन दी बोर्ड. पाहूया षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लो वर्णन करण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी. लागोपाठ दुसरा चेंडू जो आहे तो व्हाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहताय तर या एका धावेने झालेली आहे. धाव फलकावरती 9. अतिशय सुंदर असा हा आजचा दिवस आपण पाहताय. चौथा आणि शेवटची लढत ही देखील आपण पाहतोय. आणि या शेवटच्या लढतीमध्ये आपण पाहिलं तर पारडं सध्या तरी जड दिसतंय उंबाट संघाचं. 5 गडी 5 झाल्यात. लागोपाठ 3 चेंडू वाईड हे टाकले गेलेले आहेत प्रसादच्या माध्यमातून. पहिले 3 बॉल योग्य प्रकारे हाताळले, त्यानंतर 3 वाईड. पाहूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र मोठा फटका धनंजयच्या बॅटमधनं येतोय. सुंदर टायमिंग. षटकार 6 धावा. षटकार आलेला आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर प्रसाद. प्रसाद टू धनंजय. पुन्हा एकदा 2 इन अ रो. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. षटकार 6 धावा. धन्यवाद. 2 बॉलवरती लागोपाठ 2 षटकार पाहायला मिळालेत धनंजयच्या बॅटमननं. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. हो अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातो आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती.
3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 22. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही बनवायचे आहेत 61. या धावा बनू शकतात, परंतु त्याकरता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, धावा जमाव्या लागतील. अजूनही आपण पाहिलं गेम चेंजर प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. एका बाजूला आपण किरण जाधवला पाहतोय. या परिस्थितीतून निलेश फायटर संघामधनं खेळताना बऱ्याचदा त्यानं संघाला बाहेर काढलंय, संकटमोचक बनलाय, परंतु आता पुन्हा संकटमोचकाची भूमिका अदा करेल का ते आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 30 बॉल आणि जिंकण्याकरता 61 ची गरज. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 मध्ये 30 चेंडू आणि जिंकण्याकरता 61 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती आदित्य. चला जास्त वेळ उंबाट टीम घेऊ नका, बराच वेळ तुम्ही घेताय. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. इथे मात्र पहिलाच बॉल भिरकावलेला आहे. अगदी चांगला फटका, वॉर्ड शॉट, षटकार, 6 धावा. ही ओळख आहे किरण जाधवची. सिक्सर. ती पाहायला मिळालं आणि त्याचा समाचार किरणने घेतलाय. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे फलकावरती 28. इथे मात्र चांगला बॉल होता. सेन्सिबल क्रिकेट इथे किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फिल्डर द्विधा मनस्थितीमध्ये गेले आणि शेवटच्या क्षणाला फेकी केली आणि ते आपण पाहिलं तर 1 रन पाहायला मिळाली. आणि या एका धावेने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 29. 29 धावा. 2 चेंडू आदित्यचा झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट किरणच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 रनने धावसंख्या झालेली आहे फलकावरती 29. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. या अगोदरच्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकात आपण पाहतोय तर 2 चेंडूंमध्ये 7 रन त्याने खर्च केलेत. पाहूया षटकातील तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने आदित्य होतोय तयार. इथे मात्र स्लॉकचा फटका पाहायला मिळतोय. वॉर्ड शॉट, सुंदर टायमिंग, षटकार, 6 धावा. अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला धनंजयच्या बॅटमधनं आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. अशीच फटकेबाजी MS11 तारापूर या संघाला करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. या ठिकाणी आपण पाहतायत घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे फलकावरती 36. 26 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे MS11 तारापूर या संघाला. 26 चेंडू आणि 47चं इक्वेशन आहे समोर. 4 चेंडू झाले आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आदित्य. अगदी चांगला बॉल सेन्सिबली मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये वैभव तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 37. आता 25 चेंडू बाकी आहेत आणि 25 चेंडूंमध्ये 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आता किरण जाधवचे प्लान्स आहेत ते मात्र आपल्या पार्टनरला धनंजयला समजावत असताना अजूनही गेम ऑन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की हे 2 दिग्गज कलाकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत MS11 तारापूरकडनं. पाहूया षटकातील पुढचा बॉल. आखूट टप्प्याचा बॉल, भन्नाट वेगामध्ये हा चेंडू होता, पण इथे आपण पाहतोय तर या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 37.
बाकी आहेत अजूनही 24 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही बनवायचे आहेत 46 धावा. 24 बॉल्स अँड 46 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. काय होईल या मॅचमध्ये, काय घडेल, काय बिघडेल ते ऐकवण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया दीपकजी संखे यांचा आवाज. धन्यवाद. मिडॉपच्या खेळाडूचा झेल होता, गोलंदाजीच्या पाठीमागे होता, पण निश्चितच भूमीतचं अप्रतिम कौतुक करेल. काय झेल घेतलाय भूमीतने आज दोन. लॉंग ऑफला शॉर्ट मिडॉनला आणि शॉर्ट मिडॉपला अप्रतिम झेल घेतलेत. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय प्रसाद, डावखुरा गोलंदाज, लेफ्ट राऊंड विकेट मारा पाहायला मिळतो. चेंडू टटवला, सरळ जातो. यशनचं कॉलिंगमध्ये सुंदर कॉलिंग बघायला मिळेल. इथे बाकी दोन्ही क्रिकेटपटू मोठे अनुभवी. एका साईडला तुम्ही बघितलं, एका ते असंख्य सामने फिरवले. धनंजय डावखुरा फलंदाज, कॅल्क्युलेशन गेम तुम्हाला बघायला मिळतं. पुनश्च प्रसाद गोलंदाजी करतो. समोर आहे किरण जाधव. इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू झाले. एकच धाव बघायला मिळते. एका धावानेशी विचार केला, धावसंख्या फलका लागली जाते ती 38. 83 जिंकायचे करायचे आहेत ना. 83 धाव म्हणजे त्याची धाव विजयासाठी करायचे आहेत. आपण क्षेत्ररक्षण ऑन साईडला जर बघायला असेल लेफ्टीचं, तर तुम्हाला बघायला मिळते लॉंग ऑन नंतर तुम्हाला मिड विकेट बघायला मिळते. मिड विकेट मिडॉन बघायला मिळाल्यानंतर मिड विकेट बघायला मिळते आणि स्क्वेअर लेग. हे 4 खेळाडू ऑन साईडला. ऑफ साईडला तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर बघायला, लॉंग ऑफ नाही एक्स्ट्रा कव्हरमध्ये बघायला मिळते. आणि सर्कलमध्ये तुम्ही 4 खेळाडू बघितले तर शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन, पॉईंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर, हे 3 खेळाडू ऑफ साईडला. आणि ऑन साईडला एक तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. तर ऑन साईडला नाही, जर ऑफलाच येतो शॉर्ट मिड ऑफ. पुन्हा एकदा प्रसाद. येथे बाकी जोरदार अपील केलं जातं आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय की लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते ती 39. 39 धावा आजच्या दिवसातला शेवट. 21 चेंडू आणि 44 धावा. काय मनमोहक. हा काय स्पर्धा झालाय. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्कंठा वाढला, हृदयामध्ये भरणाऱ्या, डोळ्याच्या पाण्यात आयुष्यभर टिकणारी ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. फेन क्रिकेट सरावडे आयोजित निलेश मूर्ती चषक. पुनश्च प्रसाद आपल्या षटकाला पुढचा चेंडू. वाटता बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर सरळ साक करून निघून जातोय. गुड ॲक्युरेसी, परफेक्ट लाईन अँड लेन, टिचून मारा केला जातोय. आणि गरज आहे त्या षटकाची, कारण इथे देखील बघितलं. आणि अजून देखील एक डावखुरा फलंदाज येण्याचं बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा असताना काय ओपन मॅच फिनिश केला आणि तिकडे विजेता ठरला होता कुंभोरीचा तो निर्धार चषक. वॉटसन नावाचा गोलंदाज होता. 2 चेंडू 10 धावा, काय अफलातून फिनिश केलं होतं किरण यांनी. बॉल जोरदार अपील करतायत. आणि इथे बाकी लेग बाय रूपात डिक्लेअर झोनमध्ये धाव होते. धावसंख्या 1 वर धावसंख्या होते ती 40 धावा. म्हणजे अजून देखील तुम्हाला 43 धावा विजयासाठी करायचे. आणि यासाठी चेंडू आहेत ते म्हणजे 19 चेंडू 43 धावा. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. बघूया धनंजयला मिळालेलं जीवदान. धनंजय मॅच फिनिश करून शकतील का आजच्या दिवसात. अब्सोल्युटली गुड क्लास गोलंदाजी केलाय, चांगला खेळ केलाय उनबाड संघाने. आपले प्रमुख 3-4 खेळाडू अनुपस्थित असताना यंगस्टरला घेऊन जो खेळ केलाय, एवढं कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ. इथे बाकी चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. इथे षटकं संपलीत तुमची 5. बॅटिंग पॉवर प्ले आता कंपल्सरी. 6वा याच्यात घेतलेला नाही. आता बॅटिंग पॉवर प्ले आहे. आता कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले. पण सर सांगा त्यांना की आता हा बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी 5व्या षटकात घेतलेला नाही. आता बाकी बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागेल. फलंदाजाने ठरवायचं असतं की आम्ही 5वा आणि 6वा बॅटिंग पॉवर कधी घेणार. इथे बाकी 18 चेंडू आणि 43 धावा. या मैदानावर काहीही सांगू शकत नाही. इथे कधी कधी लो स्कोरिंगची मॅच देखील बघायला मिळते, हाय स्कोरिंगची मॅच देखील बघायला मिळते. इथे बाकी गोलंदाज तुम्हाला बघा, धीरज मोरे नावाचा गोलंदाज, ज्याने प्रथम पहिलं षटक हाताळलं होतं. हा एकाच रंगाचं टी शर्ट ड्रेस कोड असायला पाहिजे उद्या.
8 संघाने कृपया नोंद घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून सर्व संघ ही मॅच बघत असणार, म्हणून मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो की उद्या 8 संघाला ड्रेस कोड आहे. एकाच कलरच्या रंगाचा टी शर्ट घाला, एकाच रंगाची ट्रॅकसूट घाला आणि एक सुशोभित करण्याचं चांगलं मॅचमध्ये चांगलं तुम्ही सुशोभित करून दिसतील ह्याचं बघा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धीरज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि सकाळी 8:30ला पहिली मॅच सुरू होईल. एका साईडला बेटेगाव आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते म्हणजे सरावली. लेट आलात की तुम्हाला बाकी पेनल्टी दिली जाईल. हे आयोजकाचे नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो, कारण यूट्यूबच्या माध्यमातून सर्व संघ मॅच बघत असणार, यात काही शंकाच नाही. चला घाई करा प्लीज धीरज मोरे. काही दर्जेदार स्पर्धा आपण बघितली. आजच्या दिवसातलं जेवढं कौतुक करावं तेवढं आजचं महत्त्व आहे. धावा भरपूर झालं पण 2 कॅच जे भूमीतने पकडलाय. ॲस्प्लंट फिल्डर, ब्युटिफुल फिल्डिंग. चेंडू टटवला आहे, सरळ हातामध्ये जातोय, थोडीशी प्लंबिंग होत आहे परंतु सुरक्षितरित्या पुन्हा पोरगामले पोहोचले. 40 धावा फलकावर लागल्यात. 17 चेंडू 43 धावा. रंगतदार लढत तुम्हाला बघ. बॅटिंग पॉवर प्ले हा बघूया. बॅटिंग पॉवर प्ले कशा पद्धतीने धावा काढतात ते आपल्याला बघायचं आहे. काय फ्लो केलाय. सरळ चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 6 धावा. असंख्य मैदाने गाजवणारा, ज्याने आपल्या फलंदाजीवर नाव कोरलं गेलं, किरण जाधव कोण आहे ओळख देताना निलेश पायटरचा खेळाडू असं आज देखील पाहताना इथे बाकी MS इलेव्हन कडून खेळताना 6 धावा बघायला मिळत आहेत. काय दर्जेदार स्पर्धा. कधी इथे तर कधी तिथे, कभी सुख तर कभी दुःख, कभी धूप तो कभी छाव असं म्हटलं जात आहे ना. कभी खुशी कभी गम. कशा पद्धतीचा क्रिकेट दोन्ही संघाकडे तोलताना मोलताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच तर क्रिकेट ही अनिश्चितता जिथपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तिथपूर संघ शागत नाही. काय सामना करतो. धावसंख्या झाली ती 46. आता किती चेंडू आणि किती धावे हव्या आहेत. 16 चेंडू 37 धावाची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे. 16 चेंडू आणि 37 धावाची आवश्यकता. बॅटिंग पॉवर आपण बघतात. पुन्हा धीरज मोरे आपल्या सरकारला पुढचा चेंडू. पुन्हा चेंडू ट्रॅव्हल केला. इथे बाकी चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळेल. लॉंगॉनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकेल का आणि बघता बघता चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. मॅन इन फॉर्म फ्रॉम किरण जाधव. आपल्या अनुभवाचा प्रदीर्घपणाला लावताना उत्कृष्ट फलंदाजी करताना बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने धावा करायचे बघायला मिळते आणि धावसंख्या होते ती 50 धावा. आता बाकी तुम्हाला फक्त 33 धावा करायच्या आहेत आणि 15 चेंडू 33 धावा. धनंजयचा जो झेल सोडला ना खूप महागात पडला आणि तदनंतर धनंजयजी 3 षटकार मारलेत. 19 धावावर खेळतो धनंजयने 3 षटकार मारलेत. पुन्हा धीरज मोरे ड्राईव्ह केला, सरळ जातोय. इथे बाकी आदित्य नावाचा खेळाडू बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 1 धावा बघायला मिळते आणि 51 धावा या फलकावर लागल्या जातात. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये शनिवारच्या दिवसामध्ये 15 तारखेमध्ये आज हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. कोणता संघ 8वा बघायला मिळेल. यूट्यूबच्या कॅमेरामनमध्ये जेवढं कौतुक करू आमचा कॅमेरामन तुम्हाला बघायला मिळतोय हर्षद घरात. टोटल 12 कॅमेरामन 12 डिजिटल स्कोरर असा त्यांचा स्टाफ आहे. आमच्या ओम साई स्पोर्ट्सचा तुम्हाला बघायला मिळतोय. कॅमेरामन तनय घरत, साहिल राऊत, अक्षत घरत, हर्षद घरत, सुमित राऊत, प्रणित घरत ही आमच्या 6 कॅमेरामन आमचे फिक्स आहेत. बघा अशा पण स्टाफ तुम्हाला बघायला मिळतो. हल्ली एक निश्चित आधुनिकीकरण आलं आणि बघता बघता कॅमेरा बघायला काय मॅच बघायला मिळते. कॅच सोडला त्याचा परिणाम किती भोगावं लागतं, कसं सोसावं लागतं असं बघायला मिळते. अप्रतिम ब्रँड अशी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. पुलश आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळायला बघायला मिळतं. इथे बाकी पंच दोन्ही हात बाहेर काढतात, खुणावतात. दिस इज अ वाईट बॉल आणि या एका धावाने धावसंख्या पुढे सरकावते ती 52 52 धावा. बॅटिंग पॉवर धावा निघाल्या ही रमेशची बाजू झाली. अजून देखील तुम्हाला धावा हव्यात त्या 31 धावा. मॅच रंगतदार लढतीत अजून देखील पुढे बघायला मिळते. इथे पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू टटवला, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो पण इथे बाकी खेळाडू सज्ज आहे. लॉंगॉनच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते आणि या एका धावाने विचार केला धावसंख्या पोहोचते ती 53 धावा. अजून 30 धावाची आवश्यकता. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. संघर्ष द्वंद्व युद्ध कसं असावं आणि लोक बघायला बघता. गच्चीच्या गच्ची, पाण्याच्या टाका, टॅरेसच्या टॅरेस, खिडकीच्या खिडक्या सर्व तुम्हाला सरावलीच्या इथे बघायला मिळतात. काय प्रेक्षक बघायला मिळतात. हम है हिंदुस्तानी असं गीत लावायला पाहिजे. क्रिकेट लवर देश म्हणजे हिंदुस्तानी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा शेख दाखवा गोलंदाजी करतात. धीरज मोरे नावाचा ब्रँड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू टटवला, बॅटची एज घेऊन जातोय. इथे डिक्लेअर झोन मध्ये जातो का पाहिजे. धावा धावून काढायची आहे. तिथे धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या पोहोचते ती 54 धावा. डिक्लेअर झोन मध्ये गेला. आता हवा आहेत 12 चेंडू आणि 29 धावा. डीजे मास्टर जरा गीत घ्या, लोकांचं मनोरंजन करा. आने वाली होली में सरारा खेलेंगे और गच्चीवर फक्त झोपू नका.
काय रंगतदार लढत बघा. प्रत्येक सामना वेगळ्या धाटीचा, प्रत्येक सामना वेगळ्या प्रकारचा बघायला मिळेल. आणि हिस्टोरिक काय म्हटलं गेलं मी, इतिहासामध्ये लिहिली जाणारी ही स्पर्धा फ्रेंड सरावले क्रिकेट क्लब सरावले आयोजित नीरज मूर्ती चषक 8-8 षटकाचे मॅच, एकाच मॅचमध्ये 4 चेंडू वापरण्याचा केलेला हा नवीन प्रकार, पॉवर प्लेमध्ये घेण्याचा वेगळा प्रकार. चला समोरच्या गेटमध्ये जे मध्ये खेळ बाहेर निघा. खेळाडू अचडी सामना, खेळाडू धावत येईल, आप बाहेर बैठे ना प्लीज, अंदर आके टाकी के ऊपर जाइए. पंच थांबा, त्या ताकीद द्या. समोर जे 2 मध्ये आमचे प्रेक्षक आहेत, मॅच बघा, आनंद घ्या. पण मॅच अरिना खेळाडू धावत येईल, तुम्ही इंजोर्ड व्हाल, तो देखील इंजोर्ड होईल. चला आपण बघत आहात पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू हाताळणारा खेळाडू बघायला मिळतोय वैभव. इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ जातो, 1 धाव बघायला मिळतंय. आणि इथे बाकी गुड फिल्डिंग, काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. भूमित नावाचा खेळाडू, आज बाकी भूमितने या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षकाचा मोठा दर्जा दाखवलाय. 11 चेंडू 28 धावा, मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 83 धावा विजयासाठी दिल्यात. प्रेक्षक बाहेर निघा ना प्लीज, टाकीवर बसा. कल्पक जर सांगा त्यांना समोरचं गेट, कारण स्क्वेअर लेगचा खेळाडू धावत येईल. यस यस, कॅरी ऑन, ब्युटिफुल. चला 11 चेंडू 28 धावा. वैभव नावाचा गोलंदाज धनंजय नावाचा खेळाडू तुमच्यासमोर बघायला मिळतो. 0वर धनंजयला जीवदान मिळालं होतं. त्यानंतर बाकी 19 धावा ठोकल्यात धनंजयने. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो वैभव. गुड बॉलिंग, चेंडू पडल्यानंतर सरळ खाली राहतोय, सरळ खाली राहतोय. 10 चेंडू 28 धावा, काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला MS11 तारापूर आणि एका साईडला तुम्हाला उनभाट संघ बघायला मिळतोय. पुन्हा वैभव, आपल्या शकला पुढचा चेंडू, चेंडू टटवला आहे, सरळ येतो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 56. म्हणजे आता तुम्हाला हवा आहेत त्या 9 चेंडू 27 धावा. काय स्पर्धा रंगतदार लढती बघायला मिळालं. प्रत्येक सामना दिवसेंदिवस प्रत्येक गणित बदलली जात आहेत. पुन्हा वैभव, बॅटची एज घेतला. इथे बाकी चेंडू झेल होतो की कॅच पाहायला डिक्लेअर धावायचं. इथे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी हाताळताना वैभव तुम्हाला बघायला मिळतं. धावसंख्या झालाय ती 57. आज 10,000 लोकांनी या लाईव्ह मॅच बघण्याचा रेकॉर्ड केलाय. बघा ही स्पर्धा किती मानांकन केलं, जोरदार टाळ्या पाहिजेत. 8 षटकाचे सामने असल्यामुळे 10,000 लोकांनी हा सामना लाईव्ह बघितलाय. व्हॉट अ मॅच. चेंडूला टटवलाय, पॅरोल स्वीप केलाय. इथे बाकी सरळ क्षेत्ररक्षक येतोय. गुड बॉलिंग, काय वैभवने बॉलिंग केलाय. अक्षरशः सामनामध्ये आपल्या साईडला सामना झुकवण्याचं काम केलाय. आता धावा हव्यात त्या 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता. बघूया या चेंडूवर मॅचचं कदाचित अंतर कमी केलं जाईल. आणि 2 फलंदाज अजून देखील मैदानावर बसून राहिलेत. ओ बॅटची एज घेतली आणि इथे फलंदाज बाद झाला. काय गोलंदाजी केलं. या षटकात फक्त धावा दिल्या त्या 5 आणि गडी बाद केला तो महत्वाचा. आणि बाद झालाय तो तुम्हाला बघायला मिळतोय. किरण जाधव नावाचा खेळाडू. कालच्या सत्रामध्ये 11,000 लोकांनी मॅच बघितल्या. आजच्या दिवसामध्ये 10,000 लोकांनी लाईव्ह मॅच बघितलं. महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन लोकांनी 8-8 षटकाचा सामना बघण्याचं काम केलंय. कारण एक उच्चस्तरीय टुर्नामेंट आयोजित केली गेली. आता बाकी हवा आहेत 6 चेंडू आणि 25 धावा. कुणाल इंजोर्ड झाला ना, त्याचा खूप फटका बसला. जिथे झेल पकडताना इंजोर्ड झाला कुणाल, त्याचा खूप मोठा फटका. पण वैभव वाट इकॉनॉमा केली बॉलिंग, काय गोलंदाजी केली, टिच्चून मारा केला, धावाची वेग कमी केला, धावा कमी दिला. आणि आता 6 चेंडू आणि 25 धावा. अतुल जाधव 6 चेंडू 25 धावा. कोणता गोलंदाज येतोय. भूमीतला पाचारण केलं का पाहायला जाते. कारण भूमीतने त्या स्पर्धेमध्ये 9 विकेट काढून अग्रमानांकित गोलंदाज होता. पण क्वार्टर फायनलमध्ये थोडीशी खराब गोलंदाज झाली, पराभूत झाले. पण भल्या संघांना पराभूत करून क्वार्टर फायनल प्रवेश करताना आपण बघितलं. आणि बॅक टू बॅक पुन्हा हा संघ क्वार्टर फायनल जाईल का. कारण क्रिकेटचा शेवटचा चेंडूपर्यंत आपण त्याचं भाकीत करू शकत नाही का. परवाच्या दिवशी 6 चेंडूत 21 धावा निघाल्या. तो फलंदाज होता सँडी नावाचा फलंदाज. आणि गोलंदाज होता तो म्हणजे निश्चितच मला वाटतं सुजय. साई सापडेच्या सारवड संघात 6 चेंडू 21 धावा निघाल्यात. आज 6 चेंडू 25 डिफेंड होतील का. आणि फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याने आतापर्यंत 0वर जीवदान मिळालं, 3 षटकार मारण्याचं काम केलंय. तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो धनंजय जाधव. धनंजय आता बाकी भूमित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 25 या कंपल्सरी चेस करायचे आहेत. आणि 8वा संघ आजच्या दिवसातला दुसरा आणि स्पर्धेतला 8वा संघ बघायला मिळेल.
छोटा प्लेन चेंडू इथे बाकी सरळ चेंडूच्या मागे जातोय. ओ गुड कॅच. इथे अप्रतिम झेल घेतलं गेलं आणि अशा पद्धतीने मोठ्या गडी तंबूत परततो आणि बाद होतोय तो बाकी धनंजय. आता बाकी 5 चेंडू आणि मोठे फटके हवे आहेत. 5 चेंडू 25 धावा. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी, संपूर्ण फलंदाजी. या संघाने बॅक टू बॅक दुसऱ्यांदा क्वार्टर फायनल जाण्याचा पराक्रम करतील का? लाख मोलाची स्पर्धा झाली नुकतीच बेटेगावला. आमचे परम मित्र भावेश पटेल यांच्याकडे ती स्पर्धा भरवली गेली आणि तिथे देखील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. अटीटीच्या सामन्यामध्ये पराभूत झाले. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. उशिरा पाचारण केलं गेला फलंदाजाला आणि तो फलंदाज आहे म्हणजे जयेश. 5-25 काय स्पर्धा बघायला मिळते. वडा बॉलिंग परफॉर्मन्स. आजच्या दिवसात मी कौतुक करेल उनबाट संघाचं, ज्या पद्धतीने आपले प्रमुख खेळाडू नाही आहेत. नवोदित गोलंदाजाला वापरला गेला आणि गुड कॅप्टन्सी. 4 बुजुर्ग खेळाडू आहेत. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे धीरज, एका साईडला बघायला मिळतो तो म्हणजे राकेश पाटील, एका साईडला आशिष आणि एका साईडला तुम्ही बघायला गेला आदित्य मोरे नावाचा खेळाडू. यांच्या प्रदीर्घ अनुभवातून बाकीच्या नवोदित खेळाडू घेऊन चांगला खेळ झुंजला, मैदानामध्ये झुंजले आणि झुंजता क्वार्टर फायनल जातात का? 5 चेंडू 25 धावा. आणि या खेळाडूची फलंदाजी आम्ही ऑरेंज चषकामध्ये पाहिलं. धुव्वाधार फलंदाजी केली होती ऑरेंज चषकामध्ये त्यांनी. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ जातो हातामध्ये. इथे बाकी झेल घेतला प्रसादने आणि आता जातोय. निश्चित सामना जिंकू शकतायत परंतु शेवटचा चेंडू टाकू शकत. वाईड वगैरे पडले. 4 षटकार लागले तर 4 चेंडू 25 धावा. निश्चितच टर्निंग पॉईंट कुठे झालं? जो वैभवनीची गोलंदाजी चांगली टाकली. शेवटच्या षटकात 7व्या 5च धावा दिल्या. तिथे बाकी कमबॅक झालं. पंकज नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आता पंकजने काय फिनिश केली होती तिथे एकदा मॅच. क्वार्टर फायनलचा सामना बेटेगावला खूप सुंदर फलंदाजी करून फिनिश केली होती. डहाणू संघाला पराभूत केलं होतं पंकजच्या त्या बॅटिंगने. पण इथे 25 धावा तुम्हाला काढायच्या. गोलंदाजाची हॅट्रिक बॉल. बघूया काय सामना, कुठे चित्र कसे पलटायला बघायला मिळालेत. गुड बॅटिंग परफॉर्मन्स, गुड बॉलिंग परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळते. हो इथे बाकी लेग ब्रेक करण्याच्या मध्ये वाईड आहे. नंतर बाकी हॅट्रिक नोंदवले जात नाही. आधुनिकरणामध्ये नियम बदललेत. कंटिन्यू 3 घेतले तर मग वाईड टाका नो का टाका तुम्हाला ब्रेक दिलं जात आहे. आता 4 चेंडू 4 षटकाचं बघायला मिळेल तर सामना विजय होऊ शकतात. पंकज ओ गुड गोलंदाजी. चेंडू खालवर टाकला. चेंडूला पॅरल स्वीप पद्धतीने खेळले गेले. चेंडू जातो स्क्वेअर रिझनला. 1 धाव बघायला मिळते. आता 3 चेंडू 23 धावा. 83 धावा विजया पथावर. किरण आणि धनंजय असताना वाटलं की हा सामना फिरू शकेल पण 7वं षटक ज्या पद्धतीने वैभवने एक्सलेंट गोलंदाजी केली. फक्त 5च धावा दिल्या, 4च धावा दिल्या वैभवने त्या षटकात आणि सामना बाकी आपल्यासाठी झुकवला गेला. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. आता धावा हव्यात त्या 2 चेंडू 22 धावा. तर बॅक टू बॅक पुन्हा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताना तुम्हाला संघ बघायला मिळतो. तो निश्चितच तुम्हाला बघायला मिळतो उनभाटचा संघ. बेटेगावला झालं त्यानंतर आता पुन्हा बॅक टू बॅक तो तुम्हाला क्वार्टर फायनलमध्ये बघायला मिळेल. ओ वाटाला एक ब्रेक. काय सुंदर चेंडू पकडला. शेन वॉन आला, लोकांना दाखवून गेला. आज वरतून बघतो की मेरी जादू अभी भी चल रही है. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. भूमीचं मी कौतुक ज्या आपण झेल घेतलं. बॅकला चेंडू गेला डिक्लेअर झाला. अशा पद्धतीने आम्हाला 8वा संघ आजच्या दिवसातला दुसरा संघ बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चित उनभाटचा संघ.